हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 26 जुलै 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे. दुपारी 1 वाजून 58 मिनिटांनंतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठ नक्षत्र आहे. सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो ऐंद्र योग आहे. रात्री 10 वाजून 5 मिनिटांनंतर वैधृती योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. दुपारी 1 वाजून 58 मिनिटांनंतर कौलवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 3 वाजून 8 मिनिटांनंतर तैतील करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र वृश्चिक राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी असणार आहे. गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो. अस्तंगत ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा 17 जुलैपासून अस्तंगत होत चाललेला आहे आणि वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह हा आजपासून वक्री होत चाललेला आहे मित्रांनो. हे दोन्ही ग्रह आपल्याला काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो रात्र्या प्रवर्तमान सत्य ब्रह्मण द्वितीय परादे श्वेतवराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पाते जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सराणामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्ल पक्षे मंदवासरी ज्येष्ठ नक्षत्रे ऐंद्र योगे बालो करणे द्वादशी शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न कडाप मोह पात्र दुर्दक्ष द्वारशी पार्वती पती परमेश्वर विद्यार्थ विधिवत नित्य देव पूजा ओम इष्टलिंग पूजा करिष्य. मित्रांनो, याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7 वाजून 35 मिनिटांनंतर आणि त्यानंतर दुपारी 1 वाजून 58 मिनिटांपर्यंत असणार आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, मुहूर्त विभागामध्ये आता पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 4, 5, 8 आणि 9. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक 26, 29 आणि 30. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 31 ऑगस्ट, दिनांक 1, 3 आणि 5. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30, 31 ऑगस्ट, दिनांक 5 आणि 9. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 29, 30, 31 ऑगस्ट, दिनांक 3, 5 आणि 9. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी, भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी, तसेच देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी देखील श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही. मित्रांनो,
वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुराव्यासह पंचांगासारखा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असं मुहूर्त निवडावं, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग तर आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये प्रदोष व्रत आहे. जे शिवभक्तगण या व्रताचे आचरण करत असतील त्यांनी कृपया नियमात राहून आपले आचरण पूर्ण करायचे आणि भगवान शिवाच्या चरणी आपली सेवा अर्पण करायची आहे मित्रांनो. सायंकाळी प्रदोष काळामध्ये शुचिर्भूत होऊन शिवलिंगाची पूजा आपल्याला जवळच्या मंदिरात जाऊन करायची आहे मित्रांनो. अभिषेक युक्त करा आणि काही दानधर्म देखील करा मित्रांनो. वामन पूजन, वामन अवतार, भगवान विष्णूचा वामन अवतार हा बलिराजाच्या अहंकारासाठी हा घेतलेला अवतार आहे. त्यांचा अहंकार नष्ट करण्याचा हेतू या अवतारामागे आहे. तेव्हा आज आपण वामन पूजन केल्यास चांगले राहील मित्रांनो. शाकवत पद्म व्रतारंभ, एक गोपद्म व्रतारंभ माझ्या मते अशा लोकांनी साजरे करावे जे गोमातेला देवता स्वरूप मानतात आणि त्यांना शिळेपाते किंवा आपल्याला नको असलेले अन्न खाऊ घालतात. अशा लोकांनी गोपद्म व्रताचा आचरण करू नये मित्रांनो. सकाळी 7:35 गवाड योग आहे. हा फार कमी वेळ आहे तरी देखील आपल्याला यश देऊन जाणार आहे मित्रांनो. शुभयोग आहे. दुपारी 1:58 योग आहे. हा जनन शांती संबंधी योग आहे. अशुभ योग आहे. जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती ही 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी विधिवत पंडिताच्या माध्यमातून करायची आहे मित्रांनो. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदल की आम्ही सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या घटनांची तीव्रता, दुःखद घटनाची तीव्रता किंवा त्रासदायक घटनाची तीव्रता ही कमी होत नसते मित्रांनो. त्यासाठी शांती करणे गरजेचे आहे. त्रयोदशी श्राद्ध कमाई या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यामध्ये कोणी निघून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त पिंडदान रहित वा श्राद्धकर्म आपण करू शकता. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितळसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल. त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर दुपारी 1:58 हजर आहे, त्याआधी नाही. जर आपल्याला नव्याने होम यज्ञ करा सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकतात. आपण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. राहुकाळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण कृपया या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी, जेणेकरून आपल्याला अपयश येण्याची शक्यता कमी राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांग संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा. तसे कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.